मागील 3 दिवसांपासून महाबळेश्वर नगरपालिकेमार्फत महाबळेश्वर शहरात मोक्याच्या ठिकाणी बसवण्यात आलेले डिजिटल स्क्रीन थकीत वीज बिल प्रकरणी महाबळेश्वर महावितरणाच्या शाखेकडून धडक कारवाई करून बंद करण्यात आलेले आहे। अगदी काही दिवसांपूर्वीच लाखो रुपये खर्च करून या स्क्रीन महाबळेश्वर नगरपालिकेकडून या ठिकाणी बसवण्यात आल्या होत्या व त्याचा गवगवा देखील मोठ्या प्रमाणात करण्यात आला होता। त्यावरती लागणाऱ्या जाहिराती व त्यातून मिळणारा पैसा हा योग्य कामी लागेल असा उद्देश डोळ्यासमोर ठेवून या स्क्रीन जनतेचे लाखो रुपये खर्च करून नगरपालिकेला फायदा होईल असे नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले। महाबळेश्वर जनतेला मोठे स्वप्न देखील त्यावेळेस दाखवले गेले, परंतु आता ह्याच लाखो रुपये खर्च करून लावण्यात आलेल्या स्क्रीन आता वीज बिल थकल्या प्रकरणी महावितरणाने बंद करून टाकल्या आहेत। त्यामुळे महाबळेश्वर नगरपालिकेची मोठी गोची झालेली पाहायला मिळते। या धडक कारवाईमुळे महाबळेश्वर नगरपालिकेने देखील महाबळेश्वर येथील महावितरण कार्यालय एकूण 43,388 रुपये मालमत्ता थकीत कर प्रकरणी आज टाळे ठोकले आहे। त्यामुळे येथील महावितरण व महाबळेश्वर नगरपालिका यांनी ही कारवाई एकमेकांवरती सूडबुद्धीने केली असावी अशा चर्चा दबक्या आवाजात महाबळेश्वर जनतेत ऐकायला मिळत आहे। त्यामुळे प्रश्न कोणताही असो, यातून त्रास मात्र सामान्य जनतेला होत आहे। मुख्य प्रवेशद्वार असणारा हा महानाका आहे। सामान्य जनताच इथून यात काही असंख्य पर्यटक महाबळेश्वरला जे भेट देण्यासाठी येत असतात। या ठिकाणी लाईटची अवस्था खराब झालेली, दयनीय अवस्था आहे। 4 दिवस इथे लाईट नाही आहे। त्यामुळे इथे रात्रीचे जे कर वसुली करणारी लोक आहेत त्या अंधारात कर वसुली करतायत। CCTVचे कॅमेरे बंद आहेत। इथे काय झालं, अपघात झाला, काय झालं किंवा काय झालं तर ते या ठिकाणी दुर्लक्ष आहे। या कॅमेरे बघा बंद आहेत। या ठिकाणी CCTV फुटेज सगळे कसे घेणार, तुम्ही काय करणार? दुसरी गोष्ट अशी की इथं लोकांना पिण्यासाठी पाणी पण नाही आहे टाकीत। नगरपालिकेला वारंवार विनंती करून सुद्धा इथं पाणी टाकलं जात नाही। झाडं वाळलेली, पशु पक्ष्यांना पाणी लागतं, प्राण्यांना लागतं, त्याच्यानंतर माणसांना सुद्धा पाण्याची गरज आहे। ही असंख्य म्हणजे लोकसंख्या असून इथं पण पर्यटकांची गर्दी असून सुद्धा इथं दुर्लक्ष केलं जातं। या ठिकाणी त्या नगरपालिकेने जरा ध्यान द्यावं। ये वर्षाकाठी करोडो रुपये कमवून देणारा एकमेव नाका या ठिकाणी मी आज पहिल्यांदा बघतोय की महाबळेश्वर चे नाके आणि रस्ते सगळे अंधारात पाहतोय मी। आज या ठिकाणी बरीच वर्ष काढतोय आणि पहिल्यांदा जे बघण्यात आलं आहे आणि रोडच्या लाईट पण नाही आहे। या कुंड्या फुलांच्या आहेत, या पूर्ण पाणी नसल्या कारणाने सुकल्या गेलेल्या आहेत।